महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे अनेक ठिकाणी आवश्यक असते। म्हसळा तहसीलदार सचिन खाडे यांचे आवाहन। शेती नुकसान भरपाई किंवा कृषी अनुदान लाभांसाठी सरकारी योजना ई-केवायसी पूर्ण करणे अनेक ठिकाणी आवश्यक असते, कारण सरकारला खात्री करून घ्यायची असते की लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि फसवणूक होत नाही। तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी शेती नुकसान भरपाई किंवा कृषी अनुदान लाभांसाठी सरकारी योजना ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे म्हसळ्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनलजवळ सांगितले। राज्य आणि केंद्र राज्य सरकारच्या शेतकरी नुकसान भरपाई योजनेखाली नुकसान भरपाईचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे। ज्यांनी अद्याप ई-केवायसी केले नाही त्यांना नुकसान भरपाई रक्कम मिळत नाही किंवा विलंब होतो। स्थानिक तहसील, कृषी कार्यालयात, CSC केंद्रावर काही ऑनलाईन पोर्टलवर हे ई-केवायसी करता येते। PM किसान सन्मान निधी यासारख्या योजना फायदे मिळवण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे। तसेच लाभार्थ्यांचे आधार लिंक, बँक खाते सत्यापित करणे आवश्यक आहे। कृषीवर आधारित अर्थसहाय्य योजनेतही शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे नियम लागू झाले आहेत। ई-केवायसी केल्याने शेतकऱ्यांना विविध अनुदान मिळणे प्रक्रिया सुकर होते, असेही तहसीलदार खाडे यांनी यावेळी सांगितले। ई-केवायसी केल्याने होणारे फायदे: शेतकऱ्याची ओळख व पात्रता सत्यापित करतो। बँक खात्याशी आधार लिंक करून डायरेक्ट बँक ट्रान्सफर सुनिश्चित करतो। फसवणूक व दुहेरी लाभ रोखतो। यासाठी साधारण खालील बाबी आवश्यक असतात: आधार कार्ड आणि आधार कार्ड लिंक, मोबाईल नंबर, बँक खाते विवरण काही योजनांमध्ये, जमीन खसरा माहिती काही परिस्थितींमध्ये। तरी सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी विनाविलंब पूर्ण करावी, असे आवाहन तालुक्यातील महसूल व कृषी विभागातून करण्यात आले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।